नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले सहर्ष स्वागत करतो. द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधील स्क्रू थ्रेड्स व प्रकार, स्क्रू थ्रेड्स अँड इट्स टाईप या पाठाविषयी या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन करणार आहोत. त्यापूर्वी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज ॲट ससाने जयराम 5963 या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अभियांत्रिकी व्यवसायातील कार्यशाळा, गणित व शास्त्र व इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचे ॲनिमेटेड व्हिडिओ साठी या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून लाईक करा. या पाठामध्ये आपण स्क्रू थ्रेड व प्रकार, त्यांचे प्रकार बघणार आहोत. स्क्रू थ्रेड म्हणजे काय? यापूर्वीचा जो पाठ होता त्या पाठामध्ये आपण नट आणि बोल्ट फास्टनर याचा उपयोग केलेला आहे. कशा पद्धतीने नट आणि फास्टनर, बोल्ट्स यांचा वापर लॉकिंग डिव्हाइसेस म्हणून केला जातो. तर नट आणि बोल्ट मध्ये स्क्रू थ्रेड, थ्रेड हा एक महत्वाचा भाग असतो की नट आणि बोल्ट हे स्क्रू थ्रेडच्या फंक्शनवरच कार्य करत असतात. कारण की जो बोल्ट असतो त्यावर एक्सटर्नल थ्रेड्स असतात, तर जो नट आहे त्यावर इंटरनल थ्रेड्स असतात. म्हणजे लॉकिंग डिव्हाइसेस मध्ये थ्रेड हा जे फास्टनर्स आहेत किंवा लॉकिंग डिव्हाइसेस आहे याचा महत्वाचा भाग आहे. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा की थ्रेड कशा पद्धतीने वर्क करतोय. या ठिकाणी स्क्रू थ्रेड दिसतोय. इथं आपल्याला एक स्क्रू थ्रेड एका शाफ्ट मध्ये किंवा एका भागामध्ये इथं फ्लो होताना दिसतोय, आत आणि बाहेर जाताना दिसतोय. म्हणजे ज्या ठिकाणी स्क्रू थ्रेड मध्ये स्क्रू थ्रेड हे फास्टनरवर ज्या ठिकाणी लॉकिंग डिव्हाइसेस असतात त्यावर त्यावर इंटरनल आणि एक्सटर्नल थ्रेड्स वापरलेले असतात. स्क्रू थ्रेडचा उपयोग काय? स्ट्रक्चरचे वेगवेगळे भाग, मशीन किंवा इतर भाग फास्टनरच्या सहाय्याने एकत्र जोडले जातात. या उद्देशासाठी वापरलेले फास्टनर्स तात्पुरत्या फास्टनिंगसाठी आहेत. म्हणजेच फास्टनरचे स्क्रू न काढता किंवा काढून टाकून भाग सहजपणे वेगळे केले जाऊ शकतात. या उद्देशासाठी वापरण्यात येणारे फास्टनर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या, क्वार्टर पिन, स्टड इत्यादी. नट आणि बोल्ट इत्यादी स्क्रू थ्रेड हा तात्पुरत्या स्वरूपात फास्टनिंग म्हणून वापरलं जातं, की ज्याला आपण टेम्पररी फास्टनिंग म्हणतो. तर आपल्याला जो बोल्ट आहे, जो स्टड आहे, जो सेट स्क्रू आहे किंवा कॅप स्क्रू असतील इत्यादीवर आपल्याला थ्रेडिंग करणं हे गरजेचं असतं, की ज्याद्वारे आपल्याला टेम्पररी फास्टनर म्हणून त्यांचा उपयोग करता येतो. या ठिकाणी बघा आपण बघूया या थ्रेडमध्ये एक्सटर्नल थ्रेड म्हणजे काय आणि इंटरनल थ्रेड म्हणजे काय. या अॅनिमेशन मध्ये दिसतंय बघा, एक व्यक्ती या ठिकाणी एक नट आहे किंवा एक वॉशर आहे. त्या वॉशरमध्ये एक आपला जो बोल्ट आहे किंवा स्क्रू थ्रेड आहे या ठिकाणी किंवा स्टड आहे असा हा या ठिकाणी आपल्याला तो टायटनिंग करताना दिसतोय. म्हणजेच या ठिकाणी स्क्रू थ्रेड यावर आहेत. हा जो बार आहे याच्यावर थ्रेड पाडलेला आहे. त्याच्यामुळं याच्यावर या आतल्या बाजूला इथे एक्सटर्नल थ्रेड्स असतील आणि हा जो भाग आहे याच्यावर आपल्याला इंटरनल थ्रेड्स असतील. तर एक्सटर्नल थ्रेड म्हणजेच काय? दंडगोलाकार बाहेरील पृष्ठभागावरील थ्रेड जसे की बोल्ट, स्टड, स्क्रू, पाईप, सिलेंडर, शाफ्ट इत्यादी या सर्वांवर एक्सटर्नल थ्रेड म्हणजे बाहेरील आटे असतात. इंटरनल थ्रेड दंडगोलाकार आतील पृष्ठभागावरील थ्रेड जसे की नट, पाईप, सिलेंडर, छिद्रातील थ्रेड. एक स्क्रू थ्रेड बहुतेकदा धाग्यावर लहान केलेला असतो. म्हणजेच त्याची जी रचना असते ही पेचदार टाईपची असते. रोटेशनल त्याच्या ज्या हालचाली असतात याचा वापर आपल्याला रेखीय हालचाली किंवा बल यांच्यात रूपांतर करण्यासाठी केला जातो. स्क्रू थ्रेड म्हणजे सिलेंडर किंवा शंकूभोवती हेलिक्सच्या रूपात गुंडाळलेला भाग, ज्याच्या आधीच्या भागाला सरळ स्क्रू थ्रेड आणि नंतरच्या भागाला टॅपर्ड थ्रेड असे म्हणतात.
या ठिकाणी लक्षात दिसतंय बघा आपल्याला या अॅनिमेशन मध्ये आपल्याला जे थ्रेड्स आहेत ते एक्सटर्नल थ्रेड्स आहेत. या ठिकाणी वापरले जाणारे जे थ्रेड्स आहेत हे इंटरनल थ्रेड्स आहेत. म्हणजे इंटरलॉकिंग डिव्हाइसेस मध्ये किंवा फास्टनर मध्ये टेम्पररी फास्टनर जे आहेत त्या ठिकाणी एक्सटर्नल थ्रेड्स आणि इंटरनल थ्रेड्स हे वापरले जातात. स्क्रू थ्रेडचे घटक, स्क्रू थ्रेड नॉमेनक्लेचर. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये स्क्रूचे प्रकार आपण बघितलेले आहेत. इंटरनल थ्रेड आणि एक्सटर्नल थ्रेड्स. स्क्रूचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण नंतर बघणार असत आहोत. परंतु त्यापूर्वी आपल्याला स्क्रूची जी टर्मिनॉलॉजी आहे, म्हणजे स्क्रू थ्रेडचं नॉमेनक्लेचर हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. पिच. पिच म्हणजेच या ठिकाणी बघा हे जे अंतर दिसतंय, द डिस्टन्स बिटवीन कॉन्झर्वेटिव्ह थ्रेड्स, याला आपण पिच असं म्हणतो. थोडक्यात एका थ्रेडच्या वरच्या भागापासून रॉडच्या अक्षाला लागून असलेल्या थ्रेडच्या वरपर्यंतचे अंतर म्हणजेच पिच होय. रूट. या ठिकाणचा हा जो भाग दिसतोय बघा, हा भाग म्हणजे हा क्रेस्ट आणि याच्यातला जो आतला जो भाग आहे याला आपल्याला रूट असं म्हटलं जातं. त्याच्या थोडक्यात त्याचं खोली आपल्याला असं म्हणता येईल. या थ्रेडचा पृष्ठभाग आहे जो खोबणीच्या तळाशी जवळच्या बाजूने जोडतो. म्हणजे या ठिकाणी तो जोडला गेलेला आहे इथं या ठिकाणी. हा जो भाग आहे याला आपण म्हणतो रूट. नंतर फ्लॅंक. फ्लॅंक हे मूळ आणि क्रेस्ट दरम्यानच्या पृष्ठभागाचे भाग आहेत. या झुकलेल्या रेषा आहेत ज्या क्रेस्ट पासून मुळांच्या दिशेने सुरू होतात आणि कलत्या बाजूने पृष्ठभागासह घन पृष्ठभाग बनवतात. म्हणजे हा इथला जो भाग आहे एवढा, याला आपण फ्लॅंक असं म्हणतो, की ज्याद्वारे आपल्याला या झुकलेल्या रेषा दिसत आहेत. नंतरचा भाग आहे बघा क्रेस्ट. हा धाग्याच्या पृष्ठभागाचा भाग आहे जो रिचच्या शीर्षस्थानी लगतच्या बाजूंना जोडतो. इथं दिसतंय बघा आपल्याला जो क्रेस्ट आहे, हा जो भाग आहे याला क्रेस्ट म्हणजे आतले जे इंटरनल थ्रेड्स असतील या ठिकाणाहून हा जो लॉकिंग होणारा भाग आहे, या ठिकाणचा जो भाग आहे त्याला की ज्याला आपण उंचवटा म्हणतो त्याला क्रेस्ट असं म्हटलं जातं. पुढे येऊया बघा बघा लीड. एका पूर्ण आवर्तनात अक्षीय दिशेने नट किंवा बोल्टने हललेले अंतर सिंगल स्टार्ट थ्रेडमध्ये खेळपट्टीच्या बरोबर असते, म्हणजे त्याच्या लेंथ एवढी असते. मल्टी स्टार्ट थ्रेडमध्ये लीड पीचने गुणाकार केलेल्या स्टार्टच्या संख्येत इतके असते. हे आपण सिंगल स्टार्ट थ्रेड, डबल स्टार्ट थ्रेड जे आहेत त्या भागामध्ये याच्याविषयी चर्चा करणार आहोत. थ्रेडचा कोन, अँगल ऑफ थ्रेड. या ठिकाणी हा जो अँगल आहे, हा अँगल ऑफ थ्रेड हा 2 अल्फा इतका असतो. नंतर या ठिकाणी याचा चॅम्फर दिलेला आहे. थ्रेडचा चॅम्फर आहे. नंतर मुख व्यास, मेजर डायमीटर. हा जो हे जे अंतर आहे एवढं, हा या स्क्रू थ्रेडचा मेजर डायमीटर आहे. हा जो भाग आहे, हा या स्क्रू थ्रेडचा पिच डायमीटर आहे. हा जो इथला भाग आहे की जो या ही जी क्रेस्ट रूट आहे, रूटच्या दोन्ही दिशेमधलं एवढं जे अंतर आहे त्याला आपण मायनर डायमीटर म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी आपण की ज्याला मेजर डायमीटर, मायनर डायमीटर आणि पिच डायमीटर असं या ठिकाणी आपल्याला या स्क्रू टर्मिनॉलॉजी अभ्यासाला मिळतं. एकंदरीत आपण या भागामध्ये बघितलेल्या स्क्रूचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते रूट म्हणजे काय, मेजर डायमीटर म्हणजे काय, मायनर डायमीटर म्हणजे काय, पिच म्हणजे काय, रूट म्हणजे काय, क्रेस्ट म्हणजे काय, नंतर थ्रेड अँगल काय असतो, फ्लॅंक काय असतो, चॅम्पर कशासाठी वापरतात हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढे येऊया बघा जे वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेडचे आकार आहेत. हे स्टँडर्ड आपल्याला जे अमेरिकन स्टँडर्ड आहे त्यांनी त्याचे बऱ्याच प्रकारचे थ्रेड आपण वापरतो. या ठिकाणी BSW थ्रेड आहेत. याचा जो हा जो अँगल असतो क्रेस्टचा हा 55 डिग्री असतो क्रेस्टचा. आतल्या बाजूने 55 आणि बाहेरच्या बाजूने 55 हा याचा पिच आहे. त्यानंतर आहे बघा मेट्रिक थ्रेड, की जास्त प्रमाणात वापरले जातात. जास्त टिकण्यासाठी, की ज्याला आपण व्ही थ्रेड सुद्धा असं म्हणतो. याचा जो पिच या ठिकाणी दाखवलेला आहे, याचा अँगल हा 60 डिग्री असतो. या ठिकाणी आपलं जे डायमीटर आहे, मेजर मायनर डायमीटर, तोही आपण या ठिकाणी विचारात घेतो. पुढचे थ्रेड आहेत BA थ्रेड, ब्रिटिश असोसिएटेड थ्रेड. हा पिच आहे, याच्यातला जो रूट मधला अँगल आहे हा 42.5 डिग्री असतो. जसं की आपण या ठिकाणी बघा BSW मध्ये तो 55 डिग्री आहे.
तर या BA थ्रेड मध्ये हा 42.5 डिग्री असतो. स्क्रू थ्रेड्स, स्क्वेअर थ्रेड्स मध्ये हा स्क्रू थ्रेड मधला सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी आपल्याला शक्ती निर्माण करायची किंवा अनेक जे जड लॉकिंग डिव्हाइसेस आहे किंवा जास्त स्ट्रेंथ असणारे लॉकिंग डिव्हाइसेस जे आहेत त्या ठिकाणी स्क्वेअर थ्रेडचा वापर केला जातो. नक्कल थ्रेड आहे, इथला रेडियस दिलेला असतो 1/4 π. नंतर ऍक्मे थ्रेड्स आहेत, याचाही वापर स्क्रू थ्रेड म्हणून केला जातो. या ठिकाणी आपण आणखी काही आकृत्या बघतोय. शार्प व्ही थ्रेड म्हणतो, स्क्वेअर थ्रेड, विथवर्थ थ्रेड, ऍक्मे थ्रेड, बटरेस थ्रेड, वर्म थ्रेड. थोडक्यात वर्म अँड वर्म व्हील जिथं असतं त्या ठिकाणी वर्म टाईपचे स्क्रू थ्रेड असतात. यांचा जो अँगल असतो हा 29 डिग्री असतो. नंतर बटरेस थ्रेडचा अँगल असतो 45 डिग्री असतो. ऍक्मे थ्रेडचा अँगल असतो 29 डिग्री. याच्यामध्ये ऍक्मे थ्रेड्स आणि वर्म थ्रेड्स याच्या हाईट मध्ये फरक असतो. नंतर विथवर थ्रेडचा जो अँगल असतो हा 55 डिग्री असतो. या ठिकाणी आपण जे स्क्रू थ्रेड्स आहेत त्यांचे जे वेगवेगळे अँगल्स आणि कुठल्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे स्क्रू थ्रेड्स वापरले जातात यांची उदाहरणं या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. या ठिकाणी बघतोय बघा टाइप ऑफ थ्रेड्स. या ठिकाणी सिंगल स्टार्ट थ्रेड्स आहेत, डबल स्टार्ट आहे, ट्रिपल स्टार्ट आहे. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, सिंगल स्टार्ट एक गती मिळते, एक लाईन. डबल स्टार मध्ये हे इथलं अंतर जास्त दिसतंय, सिंगल स्टार मध्ये इथलं अंतर एवढं दिसतंय. तर फोर्थ स्टार्ट मध्ये आपल्याला हे अंतर जास्त झालेलं दिसतंय. म्हणजे थर्ड स्टार्ट मध्ये इथपर्यंत त्याचं अंतर असू शकेल. म्हणजेच सिंगल स्टार्ट, डबल स्टार्ट आणि फोर्थ स्टार्टचे जे अॅनिमेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर स्टार्ट जे थ्रेडचे प्रकार आहेत, सिंगल स्टार्ट, डबल स्टार्ट आणि ट्रिपल स्टार्ट किंवा फोर स्टार्ट, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण राईट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेड. याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतंय की थ्रेडची जी डायरेक्शन असेल क्लॉकवाईज, ही जर उजव्या बाजूने असेल, म्हणजे तुमचा जो स्क्रू क्लॉकवाईज फिरवताना तो जर टायटन होत असेल, तर अशा प्रकारचे जे थ्रेड्स आहेत त्याला राईट हँड थ्रेड असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बोल्ट रॉडच्या बाहेरील पृष्ठभागावरील स्क्रू थ्रेड घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळल्यावर नट मध्ये जातो, किंवा ज्यामध्ये स्क्रू पॅरललिझम मध्ये स्क्रू थ्रेड डावीकर वर येतो, याला राईट हँड थ्रेड असं म्हटलं जातं. तर लेफ्ट हँड थ्रेड हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण डाव्या बाजूने फिरवतो त्यावेळेस तो स्क्रू थ्रेड हा जो आहे तो आतल्या बाजूला जात असतो. तर या पद्धतीने राईट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेडचा या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वापर होतो. आपण जर एक उदाहरण बघितलं, आपला जो परमनंट मार्कर पेन असतो बघा, त्याचं जे पेनचं जे म्हणजे जिथून शाई भरायची असते, ते जर आपण नेहमीच्या पद्धतीने राईट हँडने खोलायचा प्रयत्न केला, तर आपल्याला ते खोलता येत नाही. परंतु विरुद्ध दिशेने घड्याळाच्या बाजूने दिशेने खोलला असता, ते जे जिथून आपल्याला त्याच्यात इंक भरायची आहे, ती मागची बाजू सहजासहजी उघडता येते. म्हणजे अशा त्या ठिकाणी लेफ्ट हँड थ्रेडचा वापर केलेला आहे. तसंच आपलं जे पेनचं झाकण आहे, पेनचं झाकण लावताना आपण घड्याळाच्या दिशेने फिरवतो. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे थ्रेड्स आहेत ते राईट हँड थ्रेड्स आहेत. थ्रेडचं रीडिंग कसं करायचं? या ठिकाणी एक थ्रेड दाखवलेला आहे. या थ्रेडमध्ये हा त्याचा मेजर डायमीटर आहे M6. नंतर मेट्रिक फॉर्म आहे, M म्हणजे मेट्रिक. त्याच्यानंतर पीच दिलेला आहे. या ठिकाणी पीच दिलेला आहे. ही टॉलरन्स ग्रेड दिलेली आहे. 5H, 6H हा याच्यामध्ये असणारा टॉलरन्स आहे. नंतर LH, राईट हँड किंवा लेफ्ट हँड थ्रेड हा इथं उल्लेख केलेला असतो. याच्यामध्ये हा जो भाग आहे त्या थ्रेडचा मायनर डायमीटर टॉलरन्स आहे. तर इकडचा भाग 5H जो आहे तो पीच डायमीटर टॉलरन्स आहे. आणि ही 10 जे दिलेलं आहे त्याची थ्रेड डेप्थ दिलेली आहे. म्हणजेच मेट्रिक फॉर्म मध्ये पीच हा मिलीमीटर मध्ये असतो, 6H हा जनरल पर्पज आहे. अनोटेशन इथं जर बघितलं आपण, M स्टँड फॉर मेट्रिक थ्रेड, 10 mm हा त्याचा मेजर डायमीटर आहे. या ठिकाणी याचं सेपरेशन झालेलं आहे म्हणजेच. आणि M10चा हा जो तुमचा थ्रेड आहे त्याचा जो पिच आहे तो 125 आहे. या पद्धतीने इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पिचचं किंवा स्क्रू थ्रेड जो असतो, थ्रेडचं रिडिंग या पद्धतीनं घेतलं जातं. या ठिकाणी बघा एक स्क्रू थ्रेड मध्ये भाग बघतो आपण.
मागील पाठामध्ये जर आपण नट आणि बोल्ट बघितलंय बोल्ट, तर या ठिकाणी एक स्टड जो असतो, तो स्टड म्हणजे या ठिकाणी दिसतं बघा आपल्याला स्टडच्या दोन्ही बाजूलाही काय आहे थ्रेड्स आहेत. जो नट असतो, बोल्ट असतो, 2 भाग जर आपल्याला कंपोनंट जोडायचे असतील, तर या स्टडचा वापर करून आपल्याला अनेक ठिकाणी फास्टनिंग करता येतं. इथं टॅप एंड आहे, नट एंड आहे. एका बाजूला एका ठिकाणी आपण दुसरा एक भाग बसवू शकतो आणि दुसरा भाग बसवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फ्लॅंजेस असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन ब्लॉक्स असतील, इंजिन ब्लॉकवर स्टड अनेक वेळा हा उपयोगात आणला जातो. तर प्रशिक्षणार्थी मित्र हो, या पाठामध्ये आपण स्क्रू थ्रेडचे प्रकार, स्क्रू टर्मिनॉलॉजी याविषयी अभ्यास केलेला आहे. निश्चितच या पाठाचा उपयोग आपल्याला आपल्या अभियांत्रिकी व्यवसायामध्ये आपण जे ट्रेड प्रॅक्टिकल करत आहात, त्या ठिकाणी निश्चितच होईल. पुन्हा एकदा मी आपणास आव्हानित करू इच्छितो की वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्राईव्ह व्हिडिओज या माझ्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा. अभियांत्रिकी व्यवसायातील कार्यशाळा गणित व शास्त्र आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाधारित NSQF अभ्यासक्रमाधारित जे व्हिडिओ या YouTube चॅनलवर आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण लाईक करा. धन्यवाद.